माथेरान डोंगरातील आदिवासी कार्यकर्त्यांचे आत्मदहन आंदोलन यशस्वी। वन जमिनीतून रस्ता करण्यास परवानगी। कर्जत तालुक्यातील माथेरान डोंगरात असलेल्या 12 आदिवासी वाड्यांना जोडणारा माणगाव ग्रामपंचायतीमधील रस्ता वन जमिनीची परवानगी मिळत नसल्याने रखडला होता। वन विभाग वन जमिनीतून हा रस्ता होऊ देत नसल्याने जैतू पारधी आणि गणेश पारधी या 2 आदिवासी तरुणांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता। त्यावेळी 30 एप्रिल रोजी अखेरची मुदत या दोन्ही कार्यकर्त्यांनी वन विभागाला दिली होती। दरम्यान वन विभागाने 22 एप्रिल रोजी दिलेले आश्वासन पूर्ण केले असून वन विभागाने 5 टप्प्यात रस्ता बनवण्यास परवानगी दिली आहे। जैतू पारधी आणि गणेश पारधी हे कार्यकर्ते आत्मदहन करणार असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि शेवटी वन विभागाने 5 मे पर्यंत रस्त्याला परवानगी देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले होते। मात्र आदिवासी कार्यकर्त्यांनी 30 एप्रिल ही अंतिम तारीख देत वन विभागाने परवानगी दिली नाही, तर 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता आत्मदहन केले जाईल असा इशारा दिला होता। आदिवासी कार्यकर्त्यांच्या या इशाऱ्यामुळे वन विभाग जागे झाले। वन विभागाचे रायगड जिल्हा उपवन संरक्षक राहुल पाटील यांच्याकडे प्रस्ताव पोहोचल्यावर त्यांच्याकडून माथेरान डोंगरातील माणगाव ग्रामपंचायत मधील वन जमिनीचा प्रस्तावाला मंजुरी दिली। हा प्रस्ताव 22 एप्रिल रोजी कर्जत येथून पनवेल आणि पनवेल येथून पुढे अलिबाग असा प्रवास करत उपवन संरक्षक यांच्या कार्यालयात पोहोचला होता। हा प्रस्ताव रायगड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीपुढे ठेवण्यात आल्यानंतर मंजूर झाला आहे। कर्जत कल्याण राज्यमार्ग 76 ते जुमापट्टी हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झाला आहे। हा रस्ता 3 ग्रामपंचायत मधून जात असून रस्त्याच्या कामाला किरवलीपासून सुरुवात झालेली आहे। वन विभागाने या रस्त्यातील काही भागाला अद्याप परवानगी दिलेली नाही। माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायत मधील रस्त्यासाठी वन विभागाकडून परवानगी देण्यात आलेली नव्हती। कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीत जाणीवपूर्वक वन विभागाकडून 3-2च्या दाव्याला मंजुरी देण्यात आली नव्हती। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।